नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गरुड झेप 2.0 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावरती आधारित असे 25 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, जे की तुमच्या पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. प्रश्न 25 आहे मराठीचे, ते तुम्ही शेवटपर्यंत बघायचे आहे. तर चला, तुमचा वेळ न घेता मी सुरुवात करतो व्हिडिओला. या ठिकाणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी बघा, 26 नंबरपासून तर आपण घेणार आहे 49 नंबरपर्यंत. टोटल या ठिकाणी 25 प्रश्न आहे. माझं ॲन्सर याच्या अगोदर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं ॲन्सर या ठिकाणी देऊ शकता. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, अर्धस्वर कोणते आहे हे ओळखायचे आहे तुम्हाला. या ठिकाणी कोणते अर्धस्वर, तर अर्धस्वर आहे या ठिकाणी य र ल व. कोण? य र ल व हे आहे अर्धस्वर, लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर 27 नंबरचा बघा, पुढील समूहात न बसणारा शब्द कोणता आहे? पुढील समूहात न बसणारा शब्द कोणता आहे? तर ह्या ठिकाणी याचं बरोबर उत्तर होईल धुवून. बघा, या ठिकाणी चंपक हा शब्द असा पण लिहिला जातो आणि हा अशा प्रकारे पण लिहिला जातो. त्यानंतर छंद हा असा लिहू शकतो आणि असा पण लिहिला जातो. अंबुज हा असा पण लिहिला जातो. धुवून हा शब्द आहे तो अशा प्रकारे लिहिला जात नाही, म्हणून हा जो आहे याचा विसंगत पर्याय आहे, वेगळा पर्याय आहे, गटात न बसणारा आहे. त्यानंतर बघा 27 झाला. 28 नंबरचा बघा, कोणत्या शब्दात उ किंवा दुसरा उ पुढे विजातीय स्वर आल्यास कोणती संधी होते? बघा, उ किंवा उ आल्यावर, कोणत्या शब्दात उ किंवा उ आल्यावर पुढे विजातीय स्वर आल्यानंतर संधी झालेली आहे या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला. तर याचं बरोबर उत्तर आहे स्वल्प. लक्षात ठेवायचं आहे, स्वल्प संधी होती या ठिकाणी आल्यावर. त्यानंतर बघा, या ठिकाणी 29 नंबरचा प्रश्न आहे, तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? तर कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? तर ही आहे विसर्ग संधीची उदाहरणे. तप अधिक बल, तपोबल, मनोरम, त्यानंतर रजोगुण, रज अधिक गुण, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे? तर हे आहे विसर्ग संधीचे एक्झाम्पल. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील या ठिकाणी सांगायचं आहे योग्य वाक्यप्रचाराचा उपयोग करायचा आहे. तर ह्या ठिकाणी बघा, कामासाठी गेलेला आपला मुलगा बॉम्बस्फोटामध्ये गेला हे कळताच त्याच्या आईने काय केलं? टाहो फोडला, रडारड केली, किंकाळी फोडली, आक्रोश केला. तर याचं बरोबर उत्तर होईल टाहो फोडला. त्याच्या आईने काय केला? टाहो फोडला. त्यानंतर बघा, विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती ती शोधायची आहे. खालील कोणती जोडी याच्यात विरुद्धार्थी शब्दाची? अनुज अग्रज. ही जी आहे, अनुज म्हणजे मागून जन्मलेला, अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. लक्षात ठेवायचं आहे. वारू तुरुंग म्हणजे घोडाच, है म्हणजे पण घोडा. त्यानंतर अश्व म्हणजे वाजी, हे पण बरोबर आहे. तर याचा विसंगत पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचा. लक्षात ठेवा, ही याची विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे आणि सगळे कसे रे? त्याचे समानार्थी शब्द आहे. वारू म्हणजे तुरुंग म्हणजेच घोडा, है म्हणजे घोडा, अश्व म्हणजे घोडा, वाजी म्हणजे घोडा. लक्षात ठेवायचे. त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी खालीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दाचा पर्याय नव्हे? बघा, सूर्य या शब्दाचा पर्याय कोणता नाही आहे? तर ह्या ठिकाणी जे आहे सविता हा सुद्धा सूर्याचा आहे, आदित्यसुद्धा सूर्याचा आहे पर्यायवाची शब्द, आणि रवीसुद्धा सूर्याचा आहे. तर एक म्हणजे शशी हा जो शब्द आहे हा कशाचा पर्यायवाची शब्द आहे? तर तो आहे चंद्राचा. त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी 33 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी बैल आला आणि झोपा केला. बघा, बैल आला आणि झोपा केला या म्हणीचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. बैल आला आणि झोपा केला. तर याचं बरोबर उत्तर होईल 1 नंबरचं, एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे. बैल आला आणि झोपा केला म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी वाक्यरचनेच्या दृष्टीने चुकीचा असणारा खालील वाक्याचा भाग ओळखायचा आहे. वाक्यप्रचाराच्या दृष्टीने चुकीचा ओळखायचा आहे. बघा, या ठिकाणी बालविवाह, त्यानंतर कायद्याने काही चूक नाही, बंदी आहे. बघा, या ठिकाणी जे याचं बरोबर उत्तर होईल ते आहे पर्याय क्रमांक 1 नंबरचं. हा चुकीचा आहे. बाकी या ठिकाणी तुम्ही हा शब्द बघू शकता, कायद्याने हा पण बरोबर लिहिलेला आहे. काही चूक नाही हा पण बरोबर आहे. याच्यात म्हणजे चूक नाही हे तर ऑप्शन नाही राहणार, कारण की एक चुकीचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे. त्यानंतर बंदी आहे हे पण बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, बालविवाह पाहिजे. तर या ठिकाणी काय झालेलं आहे? तर बालविवाह हा झालेला आहे. त्यानंतर बघा 35 नंबरचा प्रश्न आहे, नांद या शब्दाचा विविध अर्थी गट शब्दाचा आहे. नांद म्हणजे काय रे? छंद, आवड, ध्वनी, का आवाज, बहकणे, वाचणे, का सूर, स्वर, गोडी, का हट्ट, आवाज, मंजूळ. तर याचं बरोबर उत्तर काय होईल? तर याचं बरोबर जे उत्तर होईल छंद, आवड, ध्वनी. नांद म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा छंद धरणे किंवा एखाद्या गोष्टीचा आवड असणे किंवा ध्वनीलासुद्धा नांद या शब्दाने दर्शवले जाते. त्यानंतर बघा 36 नंबरचा प्रश्न आहे,
शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. जिचे भाग्य नाहीसे झाले अशी स्त्री, म्हणजे जिचे भाग्य नाहीसे झाले अशी कोण, असं कोणाला म्हणतो तर आपण म्हणतो हतभागिनी. हतभागिनी, जिचे भाग्य नाहीसे झाले अशी ती हतभागिनी. त्यानंतर शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. मनः अधिक स्थिती, तर काय होईल मनस्थिती. तर या ठिकाणी शुद्ध शब्द तुम्हाला सांगायचा आहे. तर मनःस्थिती हा शुद्ध शब्द आहे. जी आपली विलांटी आहे या ठिकाणी पहिली विलांटी आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे पण होणार नाही, याचं ऑप्शन हे पण नाही होणार, हे पण नाही होणार, कारण की या ठिकाणी दुसरी विलांटी आलेली आहे स्थिला. तर या ठिकाणी पहिली विलांटी आलेली आहे, त्यामुळे हा शब्द याचा योग्य उत्तर आहे मनःस्थिती, जसं की विसर्ग संधीचं उदाहरण आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा 38 नंबरचा, रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करायची आहे. तर सरकारी रिकामी जागा निघाले, अनेक उद्घाटन झाले. सरकारी जाहीरनामा निघाला, सरकारी ज्ञापन निघाले, का सरकारी दवंडी, का सरकारी परिपत्रक निघाले. तर याचं बरोबर उत्तर होईल सरकारी परिपत्रक निघत असते. काय निघत असते? सरकारी परिपत्रक. त्यानंतर विज्ञानासंबंधित काही गोष्टी असल्या तर त्याचं ज्ञापन निघत असतं, ज्ञापन निघत असतं. त्यानंतर बघा 39 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? किती भयानक वाडा आहे हा. तर बघा किती भयानक वाडा आहे हा, या ठिकाणी अवतरण चिन्ह येईल, उद्गारवाचक चिन्ह येईल, प्रश्नचिन्ह येईल, का विरामचिन्ह येईल. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक जे आहे 3 नंबरचं उद्गारवाचक चिन्ह. तर उद्गारवाचक चिन्ह कशा प्रकारचं राहतं? अशा प्रकारचं राहतं, वरती एक रेष आणि खाली एक पॉईंट, हे राहतं उद्गारवाचक चिन्ह, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक जे आहे 3 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा व्यंग्यार्थ सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला काय म्हणतात? ज्या शब्दाच्या शक्तीमध्ये व्यंग दाखवले जाते त्या शब्दशक्तीला काय म्हणतात? अभिधा, व्यंजना, का लक्षणा. तर याचं बरोबर उत्तर होईल व्यंजना. तर लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं आहे? व्यंग्यार्थ म्हणजेच व्यंजना, या ठिकाणी लक्षात ठेवा. या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही, या वाक्यातील विधेय विभाग ओळखायचा आहे. काय सांगितलं आहे? विधेय विभाग. विधेय विभाग म्हणजे काय? क्रियापद आणि त्याचबरोबर क्रियाविशेषण, हे दोन्ही पण ह्या ठिकाणी ओळखायचं आहे. तर बघा ह्या ठिकाणी पाहिला नाही आहे, हे तर कंपल्सरी येईल, याच्यात पण आहे, याच्यात पण आहे, आणि हे तर येणार नाही. याचं उत्तर जे आहे 41 नंबरचं 3 नंबरचं येणार नाही याचं, कारण की या ठिकाणी काय दिलेलं आहे? या ठिकाणी क्रियापद नाही आहे. तर बघा ह्या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय कोणतं आहे? मी एकही गतवर्षी. तर ह्या ठिकाणी गतवर्षी आहे, हे क्रियाविशेषण अव्यय आहे, लक्षात ठेवायचं आहे. गतवर्षी चित्रपट पाहिला नाही, तर या ठिकाणी चित्रपट पाहिला नाही. तर याचं जे बरोबर उत्तर आहे 41 नंबरचं, तर त्याचं बरोबर पर्याय होईल गतवर्षी एकही चित्रपट पाहिला नाही, हे याचं बरोबर उत्तर होईल, लक्षात ठेवायचं आहे. थोडं स्पष्टता आणून देतो मी याच्यामध्ये, जेणेकरून चुकवायला नको. बघा हे जे एवढं वाक्य आहे, हे मिळून हे झालं, आणि हे एवढं, हे क्रियाविशेषण अव्यय गतवर्षी आणि एकही चित्रपट पाहिला नाही, हे काय रे? या ठिकाणी जे विधेय असतं ना, विधेयाला आपण क्रियापद म्हणतो, म्हणजे पाहिला नाही हे झालं क्रियापद, बरोबर, आणि त्याच्यासोबतचे शब्द हे आलेले, बरोबर, आणि त्याचबरोबर क्रियाविशेषण, ह्या दोन्हीच्या जोड मिळून काय होतं? विधेय विभाग तयार होत असतो. तर याचं बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक 4, म्हणजे गतवर्षी एकही चित्रपट पाहिला नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 42 नंबरचं बघू आपण. या ठिकाणी खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आले आहे? पोर्तुगीज भाषेतून कोणता शब्द आलेला आहे? तर पोर्तुगीज भाषेतून जो शब्द आलेला तो आहे हापूस. हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी बहुर्वी समास नाही आहे, या ठिकाणी ओळखायचं आहे. तर बहुर्वी समास कोणकोणते आहे? हा पण बहुर्वी समास आहे. अनंत, निर्धन आणि नीलकंठ हे सगळे कशाचे? बहुर्वी समासाचे उदाहरण आहे. हा जो समास आहे भाजी भाकर, हा बहुर्वी समास नाही आहे, या ठिकाणी नाही आहे म्हणून विचारले. तर पर्याय क्रमांक 4 नंबर त्याचं बरोबर उत्तर येईल. त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न बघा. अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे, या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. अमेरिका हे काय रे? श्रीमंत राष्ट्र आहे, म्हणजे काय? अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही, गरिबांचे राष्ट्र नाही, लक्षात ठेवायचं आहे. याचं जे बरोबर उत्तर होईल हे होणार आहे, हे दरिद्र राष्ट्र नाही, म्हणजे या ठिकाणी काय रे? श्रीमंताचा सरळ होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करताना मधल्या शब्द जो राहतो आपला, त्याचं काय करायचं? ऑपोजिट वर्ड घ्यायचा, विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आहे. श्रीमंताचं विरुद्धार्थी काय होईल? दारिद्री, म्हणजे अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही, दारिद्र्य राष्ट्र नाही, म्हणजेच काय? ते एक श्रीमंत राष्ट्र आहे. या ठिकाणी याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 नंबरचं. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी आहे, हे बघा.
तुला जे समजत नाही ते तू शिक्षकास विचारावे. या वाक्यातील तुम्हाला काय ओळखायचं आहे, प्रकार ओळखायचा आहे. बघा तुला जे ते, बघा जे ते विचारलेलं आहे. जे ते आपण कोणत्या वाक्यात कशात वापरतो की गौणत्व सूचक उभयनवी अव्ययामध्ये आपण संकेतार्थामध्ये जे ते वापरतो. आणि गौणत्व सूचक जेवढे काही अव्यय राहतात त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. तर म्हणजेच याचं बरोबर उत्तर काय होईल रे, याचं बरोबर उत्तर होईल मिश्र वाक्य. लक्षात ठेवायचं आहे. आणि संयुक्त वाक्य कशाला म्हणतो, प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययात जेवढे काही प्रकार मोडतात 4, त्या सगळ्याला काय म्हणतो आपण, संयुक्त वाक्य म्हणतो. तर याचं बरोबर उत्तर प्रश्नाचं मिश्र वाक्य लक्षात ठेवायचं आहे. जे ते विचारलेले संकेत दाखवलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला रामाहून, ह्या ठिकाणी काय दिसतं रे, हून याला काय लागलेलं आहे, प्रत्यय लागलेला आहे. रामाहून गोविंद मोठा या अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ ओळखायचा आहे. ऊन कशामध्ये येतं रे, पंचमीमध्ये ऊन येतं. आणि पंचमीचा जो कारकार्थ आहे तो आहे अपादान. लक्षात ठेवायचे अपादान. या ठिकाणी जो पर्याय क्रमांक आहे आपला बरोबरचं उत्तर आहे अपादान, 3 नंबरचा. ह्या ठिकाणी बघा 47 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण या नामाचा, बघा आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो, म्हणजे आपण या सर्वनामाचा वापर कसा होतो रे, जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते सर्वनाम असते. पुरुषवाचक असते, दर्शक सर्वनाम असते, प्रश्नार्थक असते का आत्मवाचक असते. तर या ठिकाणी बरोबर उत्तर होईल ते होणार आहे आत्मवाचक असते. ते आपण स्वतः, जेव्हा याचा वापर स्वतःसाठी होतो तर ते होतं आत्मवाचक नाम. त्यानंतर बघा या ठिकाणी 2च प्रश्न राहिले. ह्या ठिकाणी 25 प्रश्न आपले कंप्लीट होते. या ठिकाणी धातुसाधित यास दुसरे नाव कोणते. बघा धातुसाधितालाच काय म्हणतो आपण, कृदंत. काय म्हणतो, धातुसाधिताला कृदंत असे म्हणतो. त्यानंतर 49 नंबरचा शेवटचा आहे. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय नसलेले वाक्य कोणते. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय रे, शब्दाला जोडून येणारे. साहजिकच ऊन प्रत्यय लागतो. बघा या ठिकाणी पुला खालून. त्यानंतर ह्या ठिकाणी कोणता नाही, त्याला ला प्रत्यय लागलेला, म्हणजे ज्या ठिकाणी शब्दाला जोडून अव्यय येतो त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे. बघा ह्या ठिकाणी अव्यय असलेले वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. तर बघा ह्या ठिकाणी हे वाक्य, या ठिकाणी खालून लून प्रत्यय लागलेला आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक जे आहे याचं 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे. पुला खालून बरेच पाणी वाहून गेले. या ठिकाणी शब्दयोगी अव्यय खालून. खालून हे शब्दयोगी अव्यय लागलेले. पूल हे शब्द आहे आणि त्याला खालून हा काय लागलेला आहे, शब्दयोगी अव्यय लागलेला आहे. अशा प्रकारे आपण मराठी व्याकरणचे जेवढे काही आहे ते सगळे 25 प्रश्न जे आहे तुम्हाला सांगितले मी, 26 पासून ते 49पर्यंत आपण घेतलेले आहे. टोटल 25 प्रश्न. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. विशेष करता पोलीस भरतीवाल्यांनी या व्हिडिओ नक्की पहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.